राजा गुलवीसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आमच्या समालोचन कक्षामध्ये आलेले आहे। यस सरपंच बैलाचे मालक राज गुलवी आपण या ठिकाणी संपर्क साधा। पवन गुलवी यांच्याकडून हे 500 रुपयाचं पारितोषिक राजा गुलवीसाठी ऍडव्हान्स मध्ये आमच्या समालोचन कक्षामध्ये आलेले आहे। यस बॅक टू बॅक 3 अर्धशतक ठोकल्याबद्दल हे पारितोषिक आहे। सलग 3 सामन्यामध्ये 3 अर्धशतक झळकावण्याचा विक्रम राजा गुलवी यांनी प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये केलेला आहे आणि मी तर म्हणेन संपूर्ण महाराष्ट्र प्रीमियर लीग स्पर्धेच्या इतिहासामध्ये पहिला फलंदाज असे राजा गुलवी ज्याच्या नावे सलग 3 अर्धशतके सलग 3 सामन्यामध्ये पाहायला मिळतात। नक्कीच व्यासपीठावर प्रभाकरजी भोईर यांना सन्मानित केलं जात आहे। सन्माननीय प्रभाकर भोईर आपण पाहतोय सामाजिक कार्यकर्ता भिनार गाव स्वर्गीय बालाशेठ प्रतिष्ठान 40+ टीमचे कर्णधार देखील आहेत। सुनील गुलवी यांच्या माध्यमातून हा सत्कार आपल्याला पाहायला मिळतोय। त्यानंतर धामणगाव गावचे उद्योजक सुधाकर भोईर हे देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत। नक्कीच उद्या देखील त्यांची हजेरी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल। तर सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवायची आहे। दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सीताराम गुलवी विथ अनिल गुलवी। बॉलिंग ट्रॅक वर राम गुलवीला आपण पाहतोय। मागच्या मॅचचा विचार केला तर अनिल गुलवी भरपूर चर्चेचा विषय राहिला होता। अगदी टिकाऊ इनिंग आपल्या टीम साठी त्याने खेळली होती। आपण या दोन्ही टीमचा विचार केला तर दोन्ही टीम्स मध्ये हा 4था राऊंड आहे। अर्थातच 3 मॅचेस या दोन्ही टीमच्या झाल्यात। एजी स्पोर्ट टीमचा विचार केला तर 3 सामने जिंकल्यात आणि त्या उलट ध्रुवी 11 टीमचा विचार केला तर 3 सामने त्यांनी गमावल्यात। षटकातील पहिला बॉल राम गुलवी बॉलिंग ट्रॅक वर मॅच ऑन खेळाला सुरुवात। पहिला बॉल पहिलाच बॉल हवेमध्ये आहे। शंकर गुलवी झेल खाली आणि झेलच्या स्वरूपात पहिली विकेट सीताराम गुलवी बॅक टू द डगआउट। शंकर गुलवी याचं ज्याप्रमाणे चांगलं टेलिकास्ट आहे त्याप्रमाणे चांगला झेल देखील पाहायला मिळतोय। यस अगदी बरोबर आहे कारण त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण यूट्यूबच्या सहाय्याने घर बसला देखील एन्जॉय करू शकता। तुम्ही यूट्यूब वर जा आणि टाइप करा SK एंटरटेनमेंट लाईव्ह आणि थेट NPL निंबावली प्रीमियर लीगचा आनंद घेऊ शकता। अख्खा निंबावली खेळेगा। षटकाची सुरुवात षटकातील पहिला बॉल वर आली आहे मोठी विकेट। सीताराम गुलवी बाद झाला। नवीन फलंदाज रुपेश गुलवी मैदानाच्या आतमध्ये। राम पुन्हा एकदा या बॉलचा बॉल ऑन साइडला उडवलाय। जय गुलवी झेल खाली आणि झेलच्या स्वरूपात अजून एक गडी बाद रुपेश। सलग 2 चेंडूमध्ये 2 विकेट प्राप्त करताना आपण पाहतो राम गुलवी। राम आपलं काम चोखपणे बजावताना पाहायला मिळतो आणि आता मात्र विकेट हॅट्रिक वर देखील येऊन पोहोचलेला आहे। यस आणि जर साजरी करतोय तर या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक असेल। आज संपूर्ण दिवसभरात षटकार हॅट्रिक तर भरपूर पाहायला मिळाला, मात्र विकेट हॅट्रिक पाहायला मिळेल का या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या बॉलवर मिळेल। सागर मैदानाच्या आतमध्ये षटकातील विकेट हॅट्रिक चेंडू या वलयचा बॉल अतिशय खराब चेंडू
यस 4 नाहीये तर 5 वाईट बॉल आहे आणि बॉल निघून गेलाय लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंचा फेकलाय त्या ठिकाणी 5 धावा. कुलवे पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वर. षटकात दिला पुढचा बॉल. या बॉलेस बाटची कडा. यस प्लेट ऑन झालाय त्या ठिकाणी फलंदाज. सागरला देखील मैदान सोडावं लागेल आणि सर्वाधिक विकेट्स राम गुलवीच्या नावावरती आहेत. 6 विकेट्स आतापर्यंत घेतल्यात तर सर्वाधिक रन्स राजा गुलवीच्या नावावरती आहेत. नवीन फलंदाज बबलू टायगर. निखिल या बलेस सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न हवा तसा संपर्क नाहीये. सिंगल कंप्लीट. 6 धावा धावफलकावर झाल्या आहेत आणि आतापर्यंत 4 मॅचचा विचार केला तर 6 विकेट्स राम गुलबीच्या नावावरती आहेत. सर्वाधिक विकेट्स आतापर्यंत. षटकात दिला पुढचा बॉल. या बॉलेचा बॉल दुरून खेळण्याचा प्रयत्न. दिशा चुकीची आहे पण आमच्याकडे बोलतायत. व्हाईट बॉलचा इशारा. अव्वंतर धाव मिळेल. 7 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटकात दिला पुढचा बॉल. या बलेस बॉल ऑन साइड ला उडवलाय. जय गुलबी झेल खाली आणि झेलच्या स्वरूपात अजून एक गडी बाद. यस गोट्याबाई आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत. मागच्या मॅचचा टिकाऊ खेळाडू यावेळेस मात्र पहिल्याच बॉलवर बाद झालाय. अनिल अगदी निराश पावलांनी आपण पाहू शकता अजूनही पवल्यांपर्यंत पोहोचत नाहीये. नवीन फलंदाज टीमचे कॅप्टन सुशांत आलाय. यस कॅप्टन सुशांत मैदानाच्या आतमध्ये. षटकातील पुढचा बॉल. या बलेस मिडल ऑफ द बॅट. लांबच लांब चेंडू निघून गेलाय सीमारेषा पार. 6 धावा. षटकार. सहाने धावफलक पुढे सरकत आहे. धावा धावफलकावर झाल्या आहेत 13 धावा. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी कंप्लीट झाला. पहिल्या षटकाची समाप्ती. 13 धावा धावफलकावर. मात्र या षटकामध्ये विकेट्स किती आल्या? यस 4 विकेट्स राम गुलबीने घेतल्यात या षटकामध्ये. नवीन गोलंदाज आकाश. षटकात दिला पहिला बॉल. त्या बलेचा बॉल ऑन साइडला कार्पेटच्या साने जातोय. अवि त्या ठिकाणी आहे. सिंगल कंप्लीट. षटकातील पुढचा बॉल. या बॉल स्लोपरचा वापर. वेग परिवर्तन. फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. अवि झेल खाली चुकी करतोय. कॅच ड्रॉप झाली आहे त्या ठिकाणी. द्रुही 11 टीमला आपण पाहतोय. नक्कीच संघाचे संघ मालक दिनेश गुलबी कुठेतरी नाराज असतील यात काही शंका नाहीये. कारण बॅक टू बॅक 3 पराभव त्यांना स्वीकारावे लागले. या बॉलर्स देखील लेग ब्रेक. चेंडू पडल्यानंतर बाहेर वळतोय. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. चेंडू निर्धाव गेलाय. आकाश पुन्हा एकदा.
या बॉलेस देखील अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये. आकाशच्या माध्यमातून 4 बॉल टाकून झाल्यात. फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्यात. सलगचा हा तिसरा निर्धाव चेंडू आपण पाहतोय. सुशांत टीमचा कॅप्टन आहे, मात्र आपला टीमला निराश करतोय. शेवटचा अंतिम चेंडू या षटकातील. आकाश पुन्हा एकदा. या बॉलेचा बॉल ऑन साइडला निघून जाईल सीमारेषा पार. 6 धावा षटकार. आपण दोन्ही षटकांचा विचार केला तर नक्कीच दोन्ही षटकांमध्ये शेवटच्या बॉलवर षटकार आलाय आणि त्याच्या जोरावर धावफलक 22-22 वर पोहोचलाय. जय गुलबी बॉलिंग ट्रॅक वर. शेवटचा अंतिम षटक. षटकातील पहिला बॉल. या बॉलेचा बॉल टॉप एज लागलाय. चेंडू अवैध आहे. क्षेत्ररक्षक राम गुलबी दुरून चेंडू पर्यंत येण्याचा प्रयत्न जरूर झाला, मात्र बॅकअप चांगलं झालंय ऑफीच्या माध्यमातून. त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्या. नेक्स्ट मॅच, पुढची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल नॅन्सी 11 विपक्ष आई गंगामाता. या दोन टीम मध्ये दोन्ही टीमचे कॅप्टन आपण सज्ज राहा. षटकातील पुढचा बॉल. या बॉलेस देखील लावत असं संपर्क नाहीये. अजय त्या ठिकाणी आहे. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. 1 धाव कंप्लीट झाली आहे. ओव्हर थ्रो झालाय. नक्कीच आवश्यकता होती का. 2 धावा मिळत आहेत. वेलकम धर्मेंद्र भोईर. हो 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 वाडा बॉल. अतिशय सुब्रेक चेंडू. त्या चेंडू मागे फलंदाजाकडे कोणत्या प्रकारचं उत्तर नाहीये. अगदी ब्लॉक होल मध्ये हा चेंडू फेकला होता. चेंडू निर्धाव गेलाय. षटकातील पुढचा बॉल. फुलटॉस आहे. ऑन साइडला चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक कॅच ड्रॉप झाली आहे त्या ठिकाणी अजयच्या माध्यमातून. पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट झाल्यात. (28) 28 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटकातील पुढचा बॉल. जय पुन्हा एकदा. या बॉलर्स देखील चेंडू कार्पेटच्या साने गेलाय. ग्राउंड शॉट आपण पाहतोय. 1 धाव कंप्लीट झाली आहे. या षटकामध्ये कोणत्या प्रकारे विकेट मोठ्या फटक्यासाठी मुभा दिली नाहीये. चांगलं षटक जयच्या माध्यमातून आतापर्यंत फेकलं जात आहे. 5 बॉल टाकून झाल्यात. आतापर्यंत 7 धावा खर्च केल्यात. एकेरी दुहेरी धावांचा खेळ आपण शेवटच्या षटकामध्ये पाहतोय. शेवटचा अंतिम चेंडू बाकी आहे. 29 धावा धावफलकावर. फुलटॉस बॉल, परंतु बॅट आणि बॉल मध्ये पुन्हा एकदा नक्कीच संपर्क चांगला झालाय. बॉल निघून गेलाय सीमारेषा पार. 4 धावा चौकार. तर अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. तिन्ही षटकांचा विचार केला तर षटकातील शेवटच्या बॉलवर मोठा फटका पाहायला मिळालाय. पहिलं षटक शेवटचा बॉल षटकार. दुसरं षटक शेवटचा बॉल षटकार. तिसरं षटक शेवटचा बॉल चौकार. आणि अशा प्रकारे धावा धावफलकावर झाल्या आहेत 33 धावा. 34 धावांचे लक्ष या ठिकाणी उभं केलंय एजी स्पोर्ट टीम समोर. ध्रुवी 11 या टीमने. मात्र त्या दरम्यान आपण टॉस करणार आहोत. आजच्या दिवसातील शेवटचा टॉस. नॅन्सी 11 विपक्ष आई गंगामाता. सन्माननीय नरेशजी गुलवी, आपण देखील टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हा. आपला शुभ हस्ते आम्ही पुढच्या मॅचचा टॉस या ठिकाणी करणार आहोत. अर्थातच पुढची मॅच जी आहे आजच्या दिवसातील शेवटची मॅच आहे.
मात्र सीताराम दादा अँड कंपनी 3 मॅच हरल्यानंतर ही चौथी मॅच आपल्याला पाहायला मिळते, शेवटची मॅच आहे. आई गंगामाता टीमच्या कॅप्टनने टॉस जिंकलाय. प्रथम गोलंदाजी स्वीकारली आहे तर फलंदाजीसाठी नॅन्सी 11 टीमला इन्व्हाइट केलंय. चला एजी स्पोर्ट टीमचे कॅप्टन सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवा. एजी स्पोर्ट टीमचे कॅप्टन सलामीची जोडी आपण पाठवायची आहे, कारण यानंतर अजून एक सामना खेळवायचा बाकी आहे. एजी स्पोर्ट्स आपली सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवायची आहे. दोन्ही संघांनी आतापर्यंत 3-3 सामने खेळलेले आहेत, मात्र उलट स्थिती आपण पाहतोय. एका बाजूला एजी स्पोर्ट्स संघाने आपले 3 सामने जिंकलेले आहेत, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय या ध्रुवी 11 संघाने 3 सामने खेळले आहेत आणि 3 सामने या संघाने गमावलेले आहेत. सलामीर मैदानामध्ये पाठवायचे आहेत राजा गुलवी. शेवटचा कॉल दिला जातोय. फलंदाज आपण पुढच्या अर्ध्या मिनिटाच्या आत मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. तर सलामी जोडी मैदानामध्ये येताना आपण पाहतोय तर सलामी जोडी मैदानामध्ये जाताना आपण पाहतोय शंकर गुलवे आणि या राम गुलवे. तब्बल 7 वेळा नक्कीच आम्ही पुकार दिला होता सलामी जोडी मैदानामध्ये पाठवायची आणि सेफ्टी सलामी जोडी मैदानामध्ये सुदीर्घ कालावधीनंतर पोहोचलेली आहे. सलामी जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय या आव्हान येते या 34 धावांचं कारण 11च्या सरासरी प्रति षटकामागे ध्रुवी 11 संघाने राखली होती आणि 33 धावा आपल्याकडे झळकले होते आणि 34 धावांचं आव्हान इथे मात्र एजी स्पोर्ट्स संघासमोर ठेवले गेले. अनिल गुलवी गोलंदाजी मार्गावर आपण पाहतोय या पहिले षटक हाताळण्याची जबाबदारी त्याच्यावर सोपवण्यात आलेली आहे. तर सामनाकारी फलंदाज राम गुलवी. शंकर गुलवी नॉन स्ट्राईकला पाहायला मिळतोय. पहिले षटक आणि पहिल्या षटकामधील पहिला चेंडू इनफिल्डच्या वरून मात्र सरळ क्षेत्राच्या हातामध्ये आणि पहिल्या चेंडूवर काम तमाम होताना आपण बघतोय राम गुलवी बाधून डगोरच्या सरेला परतताना. पहिला फलंदाज स्वस्तात बाद होऊन फॅलमध्ये परतताना भोपळा फोडण्याची संधी इथे राम गुलवे याला मिळाली नाही. नवीन फलंदाज अजय प्लेन मेस बीट होते रिस्ट्रिक्शकांनी तोपर्यंत 1 धाव फलंदाज पूर्ण करतायत. अवांतरचा इशारा येतोय. बायच्या रूपाने 1 धावाने एका धावीने अकाउंट ओपन होते एजी स्पोर्ट्स संघाचा. 34 लक्षाचा पाठलाग एजी स्पोर्ट्स संघ करतोय.
या स्पर्धेमध्ये आतापर्यंत नक्कीच जे सामने केलेले आहेत एजी स्पोर्ट्स संघाने ते सर्वचे सर्व सामने या संघाने जिंकलेले आहेत. पाहूया हा सामना जिंकेल की मात्र ध्रुवी 11 संघ या स्पर्धेत शेवट विजयाने करेल. कारण या संघाने आतापर्यंत 3 सामने केलेले आहेत मात्र या संघाची परिस्थिती एजी स्पोर्ट्सच्या विरुद्ध पाहायला मिळते. या संघाने 3 सामने गमावलेले आहेत. तर दुसऱ्या बाजूला एजी स्पोर्ट्स संघाने सर्व सामने जिंकलेले आहेत. बॅकवर्डला जाऊन चेंडू ला स्क्वेअर ऑफ विकेट केलेला आहे मात्र चेंडू निघून जातोय या स्क्वेअर लेग रिझन मधून सीमा पार चौकार. पंचांचा नो बॉलचा देखील इशारा येतोय. 4+1 अशा प्रकारे 5 धावा धावप्लेग मध्ये जोडल्या जातील. चौकाराने शंकर गुलवी यांनी आपलं खातं उघडले आणि चौकाराने संघाची धावसंख्या 6. फ्रीट चेंडू आहे. पाहूया फ्रीट वर बेग हिट पाहायला मिळेल का. शंकर गुलवीकडे मुक्त फाटका खेळण्याची संधी आहे आणि मुक्त फाटका पाहायला मिळतोय. वॉटर शॉट चेंडूला टोलला आहे. पॉइंटच्या वरून सीमा पार डीप ऑन रिझन मधून हा चौकार. धावसंख्या 4 ने दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते. धावफलकावर 10 धावा. 34 लक्ष्याचा पाठलाग ज्याप्रमाणे करायला हवा त्याप्रमाणे एजी स्पोर्ट्स संघाकडून केला देखील जातोय. शंकर गुलवीच्या बॅट मधून सलगचा हा दुसरा चौकार आणि चौकांच्या हॅट्रिक वर आता मध्ये शंकर गुलवी पाहायला मिळतोय. सलग 2 चेंडू मध्ये लागोपाठचे 2 चौकार त्याच्या बॅट मधून आतापर्यंत आलेले आहेत. इथे मात्र हा चेंडू निर्धाव वापसी करताना गोलंदाज अनिल गुलवी. धावसंख्या स्थिर धावफलकावर 10 धावा. 24 धावांची इथून अजूनही आवश्यकता आहे. 9वा सामना आपण मध्ये ध्रुवी 11 विपक्ष एजी स्पोर्ट्स या 2 संघांमध्ये आजच्या पहिल्या दिवसामधील हा सेकंड लास्ट सामना पाहायला मिळतोय. अनिल गुलवी पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर सामनाकर फलंदाज पुन्हा एकदा शंकर गुलवी. पुन्हा एकदा आपले मिस सलगच्या 2 चेंडूमध्ये 2 चौकार आणि त्यानंतर सलगच्या 2 चेंडू हे निर्धाव. धावसंख्या अजूनही स्थिर आहे. धावफलकावर 10 धावा. एजी स्पोर्ट्स संघ आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये आतापर्यंत एकही सामना या संघाने गमावलेला नाही आणि या शेवटचा सामना सध्या एजी स्पोर्ट्स संघ खेळत आहे. इथे मात्र ऑन साइडला चेंडू डोलला आहे. गॅप मधून चेंडू निघून जाईल सीमा पार. शंकर गुलवीच्या बॅट मधून हा चौकार. धावसंख्या 14. पहिल्या षटकाची समाप्त झाली. पहिल्या षटकात समाप्त धावसंख्या झालेली आहे ती 14 धावा. 12 चेंडूचा खेळ शेष आणि 12 चेंडू मध्ये इथून 20 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे 10च्या सरासरीने प्रति षटकामध्ये धाव झळकायला लागतील एजी स्पोर्ट्स संघाला हा सामना जिंकण्यासाठी. दीपेश गुलवी गोलंदाजी मार्गवर दुसरं षटक घेऊन आलेले आहे. तर सामना करेल डावखोर फलंदाज अजय. इथे चेंडूला फिरकून देण्याचा प्रयत्न. मिस्टाईन फटका. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. झेल मात्र ड्रॉप केला जातोय. अनिल गुलवीच्या हातामधून हा झेल तिथे सोडला गेलेला आहे. अगदी टिकाऊ चिकट खेळाडू मात्र खरं तर फेविकॉलची आवश्यकता होती त्याला हा झेल घेण्यासाठी. झेल सोडला जातो आणि या जीवदानाचा फायदा उचलून अजय 2 धाव पूर्ण करतोय. 2 धावांनी आपलं खातं देखील उघडतो आणि 2 धावांनी संघाची धावसंख्या 16 वर पोहोचते. यावेळी मात्र प्ले अँड मिस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडूने बॅट मध्ये संपर्क पाहायला मिळत नाही. चौतीसच्या लक्ष्याचा पाठलाग एजी स्पोर्ट्स संघ करतोय. इथे समोर खेळलेल्या चेंडूला क्षेत्ररक्षक दुरून चेंडूवर झेपावतोय अनिलला. पुन्हा एकदा अनिल आपल्याला पाहायला मिळतोय. 2 धाव फलंदाज पूर्ण करताना 2 धावीने संघाच्या धावफलकामध्ये बदल होते. धावसंख्या 18.
दीपेश गुलवी या वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरं षटक घालतोय. पुन्हा एकदा सामना करेल फलंदाज अजय. इथे मात्र चेंडूला फिरकाव दिलेला आहे पुन्हा एकदा आणि इथे मात्र रनआउट चुरबाने फलंदाज बाद. झेलबाद चुरबाने फलंदाज बाद होऊ शकला नाही, पण रनआउट चुरबाने फलंदाज बाद होतोय. शंकर गुलवी याची गेली इथे संपुष्टात येते. येणाऱ्या फलंदाजामध्ये राजा गुलवी याचं येणं बाकी आहे, मात्र रणनीतीमध्ये थोडस बदल पाहायला मिळतोय. आकाश गुलवी याला इथे मात्र पाठवण्यात आलेले आहे. धावसंख्या धावपीकर 19 आपण पाहतोय. 34 लक्षाचा पाठला करताना नवीन बॅटर आकाश गुलवी चौथ्या क्रमांकावर खेळण्यासाठी आलेले आहे. दीपेश गुलवी पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. इथे मात्र 20 शब्द चेंडूला खेळलेला आहे. एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न लॉंग ऑफ रिझर्व मध्ये थोडंसं मिसफील्ड पाहायला मिळत आहे आणि परिणाम स्वरूप 2 धाव फलंदाज पूर्ण करतात. या 2 धावने संघाची धावसंख्या 21-21. 34 लक्षाचा पाठलाग एजी स्पोर्ट्स संघ करतोय. दुसरं षटक मार्गस्थ आहे. 7 चेंडू आणि 7 चेंडू मध्ये इथून 13 धावांची आवश्यकता आहे एजी स्पोर्ट्स संघाला हा सामना जिंकण्यासाठी. दीपेश गुलवी पुन्हा एकदा सामना करेल फलंदाज अजय. इथे मात्र पिकअप शॉट, सुरेख फाटकाने चेंडू निघून जाईल. स्क्वेअर लेग चोरून सीमा पार षटकार. धावसंख्या 6 ने वाढते. धावसंख्या 6 ने वाढून होते. धावपलीकर 27 2 षटकांची देखील समाप्त झाले. 2 षटक समाप्त झाले. धावसंख्या 27. शेवटच्या 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 6 चेंडू मध्ये इथून 7 धावांची आवश्यकता आहे. इक्वेशन आता मात्र सोपं होताना पाहतोय आपण संदेश एजी स्पोर्ट्स या संघासाठी. 6 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. शेवटचे षटक कतलण्याची जबाबदारी ते मात्र संघनायकाने सोपवलेली आहे गोलंदाज निखिल गुलवी याच्याकडे. तर सामना करून फलंदाज आकाश गुलवी. फुलटाच चेंडू धावाचा फायदा उचलता आलेला नाही. एक धाव फलंदाज पूर्ण करतात. दुसरी धाव घेण्याचा देखील प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा अगदी सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावने संघाची धावसंख्या 29-29. 5 धावांची आवश्यकता आहे. 5 चेंडू सगळे शिल्लक आहे. बॉल अँड रन इक्वेशन आपण पाहतोय. 5 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता आहे एजी स्पोर्ट्स संघाला हा सामना जिंकण्यासाठी. फुलटा चेंडू पुन्हा एकदा इथे फायदा उचलता आलेला नाही. पंचांचा नो बॉलचा इशारा आलेला आहे. 1+2 अशा प्रकारे 3 धावा धावपलीमध्ये जोडल्या जातील आणि 3 धावीने संघाची धावसंख्येमध्ये देखील बदल होते. धावसंख्या 32. केवळ इथून 2 धावांची आवश्यकता आहे. विजय फटका नक्कीच पाहायला मिळेल कारण 5 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि हा विजय फटका पाहायला मिळेल की येस मौका भी दिया और चौका भी दिया. विजय संपादन करताना आपण बघतोय एजी स्पोर्ट्सचा संघ जणू काय आज अनिल गुलवीचा पाठलागच चेंडूने केला होता. अखेर हा सामना जिंकलेला एजी स्पोर्ट्स संघाने. 4 सामने खेळले आहेत त्यांनी 4ही सामने या संघाने जिंकलेले आहेत. अभिनंदन एजी स्पोर्ट्स. अभिनंदन राजा गुलवी. अभिनंदन संघ मालक गणेश गुलवी.